हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आणि आम्ही पण ठीक आहोत. आणि आज बघा आहे दहीहंडीसाठी म्हणजे आम्हाला जायचं आहे. तर आता आमचं चहापाणी पण झालं आणि जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आणि आता संध्याकाळच्या जवळपास 4 वाजत आलेले आहेत आणि आम्हाला तयारी करायची आहे. थोडी बहुत तयारी झालेलीच आहे. समजा आता माझं थोडा ऋतुजा म्हणते मम्मी अशीच तू उठून येते तर थोडासा मेकअप कर म्हणून खूप मागे लागली आहे. तर आज ऋतुजा करून देणार आहे मेकअप मला. आणि डॉगीचं काय झालं तुम्हाला सांगते. तर डॉगी नाही का पहिले झोपला, दूध वगैरे पिला. आणि तो जो डॉगी मी आणला होता त्याचे सांगते आधी झोपला केला, मग त्याच्यानंतर दूध पण पिलं, मग त्याच्यानंतर अजून थोडा झोपला आणि मग जवळपास तुम्हाला सांगते 3-3:30 वाजले असतील. इतका ओरडायला लागला तो, एवढा ओरडायला लागला ना की काही म्हणजे हे नाही. म्हणजे त्याला ती जागा अनोखी वाटायला लागली. आणि मी आणलं ह्याच्यासाठी होते तुम्हाला सांगते. छोटंसं पिल्लू होतं आणि ते कुठे पण रस्त्यामध्ये पळत होतं. तर ट्रक खाली एखादा आलं नाही पाहिजे, तर जडजड वाहनं तिथून जातात, म्हणजे ट्रकच जातात जनरली. आणि जवळपास आम्ही जेव्हा तिथे जेव्हा आम्ही त्याला तिथून घेतला ना, तर तुम्हाला सांगते जवळपास 11:30 पावणे 12 वाजल्या होत्या. तर कसं आहे, जड वाहनं जातात आणि एकदम अंधार, पाऊस खूप येत होता आणि एकदम अंधार त्या रोडला ना, असं स्ट्रीट लाईट वगैरे काहीच नव्हतं. तर म्हणलं उगीच तो म्हणजे बिनाकामाचा नाही का असं गाडी खाली वगैरे येऊ शकते म्हणून ना मला खूप वाईट वाटत होतं की इथे तिथे डॉगी आहे का ते पण आम्ही बघितलं होतं की त्याची आई तर असेल वगैरे, पण नाही, त्याची आई नव्हती तिथे. आणि मग मी विचार केला जाऊ दे घरी आणूया. मुलं पण खूप मागे लागली होती. आम्ही घरी आणलं केलं, पण रात्रीचा लागला तो ओरडायला. त्याला जागा समजायला लागली, इकडे तिकडे रूममध्ये फिरायला लागला आणि खूप ओरडायला लागला. आणि त्याच्या अंगावर एवढे पिसू होते, ते पिसू त्याला झोपूच देत नव्हते. तो सारखा खाजवत होता आणि ओरडत होता. मग त्याच्यानंतर नाही का मी रात्रीच रेस्क्यू टीमचे जे असतात आपले शेल्टर वगैरे असतात त्यांचे गुगलवरून नंबर वगैरे काढलेले होते. मग त्यात 3-4 फोन झोपतानाच केलेले होते मी. तर त्यातल्या एक बाई होती, तिचा फोन मला आलेलाच होता रात्रीच. मला वाटते किती 2-2:30 वाजले असतील ना. एवढ्या रात्री मी मुलांना म्हणत पण होते की नको फोन करायला. तरी पण आम्ही एक कॉल केला होता, कारण इमर्जन्सी कॉल असतात बरं का. म्हणजे काही कुणाला लागलं केलं एखाद्या ॲनिमलला डॉगीला, तर ते म्हणजे इमर्जन्सीमध्ये मदत मिळते तुम्हाला. तर असं आम्ही त्यांना रात्री कॉल केला होता. तर त्यांनी मला लगेच अर्ध्या एक तासाने कॉल बॅक केला होता. तर मी त्यांना म्हटलं असं आमच्याकडे एक पिल्लू आणलेलं आहे आम्ही, असं झालं होतं. तर ते म्हणे ठीक आहे म्हणे, मी सकाळी येते म्हणे 8-9 वाजता. तर 8-9 वाजता येतो म्हणाली होती, पण हे लागलं रात्रीचं 3:30-4 वाजता ओढायला लागलं. तर काय मग आता कसं आहे ते म्हणजे आम्ही जिथे राहतो तिथे खूप छोटे म्हणजे डिस्टन्स नाही का, 1-2 फ्लॅटमध्ये असे डिस्टन्स तुम्ही बघितच असेल खूप कमी आहे. मग ते खूप जोरात ओढायला लागलं, आवाज सगळीकडे आवाज जायला लागला. मग सगळे ते म्हणणारे तर काही अलाऊ नाही आहे तसं डॉगी मांजर वगैरे. तर म्हणलं जाऊ दे बा, कशाला उगीच म्हणजे नाही का लोकांना त्रास त्याच्या ओरडण्याचा वगैरे. तर मग आम्ही रात्रीच फोन केला. मग त्यांना म्हटलं हे काही थांबेना झालं आहे, ओरडत आहे खूप, तर तुम्ही येता का. आम्ही झोपेतच होतो, खरं सांगतो झोप पण नव्हती लागली त्या दिवशी. आणि मग का नाही आले, ती ताई आली आणि आम्ही रात्रीच दिलं. आम्ही काही व्हिडिओ वगैरे बनवला नाही, इतके झोपेत होतो आम्ही. तर आम्ही व्हिडिओ म्हणजे बनवायला आम्हाला म्हणजे तेवढं आधीच सुचलंच नव्हतं, कारण झोपेत होतो आणि कोमल वगैरे सगळे झोपेत होते. आणि मग म्हटलं जाऊ दे नाही व्हिडिओ बनवला. तर आम्ही त्यांना देऊन टाकलं. आणि ते म्हणजे कसं असतं, त्यांना छान खाणं पिणं त्यांचं सगळं बघतात ते, तर त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. ते ॲटलिस्ट त्या पिल्ल्याला एक चांगला निवारा मिळेल, खायला प्यायला मिळेल. तर आम्ही हा विचार केला. आणि पायाचं म्हटलं तर कसं आहे तुम्हाला माहीतच आहे, त्याचं सगळं त्याला ट्रेन करावं लागतं. शू वगैरे सगळं ट्रेन करावं लागतं. तो स्ट्रे डॉग होता, शिकला नसता. इतक्या लोक शिकला नसता. तर कसं असतं, मांजर असते ना, जी आम्ही मिशो आणली होती ना, ती खूप हुशार होती, लगेच शिकली होती. आम्ही तिला शिकवलं होतं, 1-2 दिवसात ती शिकली आणि करायला पण लागली. पण ते छोटे असतात ना, तरी पण 1-2दा इकडे तिकडे करतात. ती कम्फर्टेबल होती घरामध्ये, तिला अनकम्फर्टेबल नव्हतं, पण ह्याला वाटत होतं. हां, ह्याला अनकम्फर्टेबल वाटत कारण की होतं. ती आधीपासून ह्युमन सोबतच राहत होती ना, तिची आई वारली होती. हां, तर हे कसं होतं की हे फिरत म्हणजे कसं इकडे तिकडे रस्त्याला फिरतच होतं, त्याच्यामुळे त्याला ऑलरेडी सवय लागलेली होती. तर बरं झालं ते ॲटलिस्ट शेल्टरमध्ये तरी गेलं.
तर कसं असतं तिथं चांगली काळजी वगैरे घेतली जाते. तर म्हटलं चला, नाहीतर आता कसं झालं असं तुम्हाला सांगते, आम्हाला कुठे बाहेर जायचं आहे, आम्हाला तिघींना पण बाहेर जायचं आहे. तर कसं होतं की ऋतुजा एकटी राहायला नाही बघत. सपोज फारच काही काम असेल तरच आम्ही दोघी जातो, नाही तर ऋतुजा असतेच. शूटवर पण कधी कधी कोमल माझ्यासोबत येते बघा, मला म्हणजे मदत करण्यासाठी. जनरली गरज नाही पडत, तिथं मुलं असतात शूटवर तर ते मला मदत करतात. कधी बायचान्स बाहेर गेलो तर मग कसं होणार, मग त्या मांजराचं किंवा ते डॉगी काही पण तुम्ही पाळणार ना, त्याच्यासाठी घरात एक व्यक्ती पाहिजे, नाही तर ती भयंकर गोंधळ करतात. आमच्या का घरमालकांनी हे होती त्याच्याकडे, कोणती पमेलियन होती, हां पमेलियन तुम्हाला सांगते, त्यांनी ठेवली ती. बापरे, ते दाराच्या फटीतून ते बाहेर निघायचा प्रयत्न ती, आणि एकदम अशी हे अग्रेसिव्ह होऊन जातात बरं का. म्हणजे त्यांचे मालक त्यांना नाही दिसले की त्यांना कुठेतरी जायचं होतं डॉगी किंवा हां कुठेतरी, हां तो हो तेच तर ते नाही का, आम्ही त्याला फोन केला, ये बाबा हे काही डॉगी म्हणजे अग्रेसिव्ह झाले का, हमला वगैरे करू शकते ना, मोठी होती चांगली डॉगी. तर कसं असते डॉगीवाल्यांना किंवा मांजरवाल्यांना अर्ध्या रस्त्यातून वापस आला होता तो म्हणा अभिनव. तर कसं असतं तुम्हाला सांगते, आजी होत्या त्याच्या 2 म्हाताऱ्या, त्या पण गेल्या होत्या, ते आजोबा होते ते पण गेले होते, आणि त्याला पण लग्नाला जायचं होतं, तो पण गेला. तर कसं असतं लग्न वगैरे अटेंड नाही करतायत, त्यांना कुठेच नाही जात आहेत, नाही तर घेऊन जा. आजकाल ते बॅग्स झालेले आहे मांजरींसाठी वगैरे, तर घेऊन जातात. पण डॉगी किंवा मांजर पाळणं नाही एवढं म्हणजे वाटतं चांगलं, आपल्याला खूप आवडतं, आपल्याला स्ट्रेस फ्री करतात ते, आणि खूप चांगलं पण वाटतं प्राण्यांसोबत, नाही का, माणसापेक्षा जनावरं बरी आता असं आहे. तर की नाही, पण कसं असतं त्याचं करावं लागतं खूप, नाही का. म्हणून मग मी म्हटलं जाऊ दे, मी विचार करून चालली होती, माइंड बनवून आलेली होती की आपल्याला त्याला शेल्टरमध्येच द्यायचं आहे, मी काही ठेवू नाही शकत. कारण खाणं पिणं आपण घालू शकतो, त्याला खाऊ पिऊ घालू शकतो, सगळं करू शकतो. पण त्याला जेव्हा एकटं राहायची पाळी येते किंवा त्याला खूप सांभाळावं लागतं, करावं लागतं. आणि कसं आपण रेंटच्या घरात राहतो, स्वतःच्या घरात राहिलं ना तर माणूस ॲडजस्ट करते. पण जनरली ज्यांच्याकडे डॉगी वगैरे आहे त्यांना माहीत असेल की खूप करावं लागतं. आणि कसं आहे, आता माझी तब्येत तुम्हाला माहीतच आहे, तर त्याच्यामुळे मी जास्त काही रिस्क नाही घेतली, देऊन टाकलं. आणि आता आम्ही टेन्शन फ्री थोडे झालेलो आहोत. चांगलं तर वाटत नाही आहे, ऋतुजा नाराज झालेली आहे, आम्हाला चांगलं नाही वाटत. पण एवढा काही लळा लागला नव्हता बरं का, त्याचं कारण एक रात्रच राहिला, तो रात्र म्हणजे एक 4-5 तास राहिला आमच्यासोबत. तर आता आम्हाला निघायचं आहे, तयारी करायला चाललो आहे आता आम्ही. आणि राहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू. आणि आज आम्ही चाललो आहे दहीहंडीला, तर तुम्हाला पुढे दहीहंडी बघायला मिळेल. आमच्या नागपूरमध्ये एक महाल एरिया आहे, तिथे आम्ही तिथली दहीहंडी बघायला चाललो आहे. त्याच्या आधी बडकच चौकात होती, पण तिथली आम्ही मिस केली, म्हणजे त्या दिवशी पाऊस येत होता आणि ऋतुजा खूप मागे लागली. आता इतके लहानपणापासून मी यांना फिरायला वगैरे नेत आहे बरं का, ते काही नाही, ते आम्हाला काही माहीत नाही मागच्या वर्षीचं, ठीक आहे, मला आत्ता तू घेऊनच चल. तर ठीक आहे, आता मी एक दहीहंडी मिस केली, पण आता दुसरी दहीहंडी मिस नाही करायची आहे. खूप मागे लागली ऋतुजा. असं असते, ऋतुजाला खूप ठिकाणी फिरायला वगैरे पण जायचं असते, ती खूप मागे लागते, चल ना मम्मी, चल ना. आता इतकी वर्ष झाले मी नेत आहे बरं का फिरायला, पण तरी मुलांना जायचंच असते, दरवर्षी असते. हां, आता ऋतुजाचा बड्डे पण येत आहे बरं का, 27 तारखेला ऋतुजाचा बड्डे आहे. मग ते सगळी तयारी करा, हे करा. आता कुत्र्याला सांभाळा, कामं करा की बड्डेचं करा, तिला तेच टेन्शन, मम्मी नेते की नाही. तर आता फायनली आम्ही तयार झालो आहे. आराम पण नाही केला बरं का मी आज, म्हणजे थोडीशी झोपते वगैरे म्हटलं, पण आराम पण नाही केला. आता सरळ तयारी करतो आणि निघतो. हां, तर आता गिफ्ट बघू ना, काय द्यायचं गिफ्ट तुला. हां, आता 2-3 दिवस कामच आहे, ऋतुजाचा बड्डे आहे, तर केकचं ऑर्डर वगैरे पण द्यायला जायचं आहे, करायचं आहे. आणि मग अशात कुठं कुत्र्याला घेऊन फिरणार आहे, आणि त्याचं शिसू केलं की मग कोमलला वाकावं लागणार. मी डॉक्टरांनी अलाऊ नाही केलं आहे ना वाकण्यासाठी, म्हणून मग जाऊ दे म्हटलं, मनावर दगड ठेवून दिलं आहे ना ऋतू. ऋतुजाने ठेवला मनावर दगड, मी तर माइंड एकदम बिलकुल हेच ठेवलेलं होतं, तिथून आणतानाच ठेवलं होतं की आपण पाळू नये, आपण देऊ म्हणून, नाही का. चला, तर आता आम्ही करायला चाललेलं आहे तयारी वगैरे, जायचं आहे दहीहंडीला. स्टेशन का गेली होती ते तुम्हाला सांगते, पोलीस स्टेशनचा विषय काय आहे ते तुम्हाला सांगेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल ना, तर मग त्याच्यासाठी नाही का मी नेक्स्ट व्हिडिओ स्पेशली त्याच्यासाठी बनवणार आहे, की मी कुणाची कंप्लेंट करायला गेली होती, काय झालं होतं काय नाही, ते तुम्हाला नक्की सांगेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आता बघा, इथे चालली आहे ऋतुजाची तयारी. ऋतुजाने मला मेकअप करून दिलेला आहे, आणि आता मी ऋतुजाची हेअरस्टाईल करते आहे. तर कशी दिसते ऋतुजा नक्की सांगा. आणि ही माझी फेवरेट हेअरस्टाईल आहे बरं का, ही मी आधी जेव्हा लहान होती ना तेव्हा ही करायची मी.
आणि आता नाही का मी ऋतुजाला करून देते. अशी झाली ऋतुजा मस्तपैकी तयार. होते नजरचा टिक्का. हे काजळ आहे आणि मला कोणाची नजर नाही लागली पाहिजे. छान छान. तर आता बघा इथे मला नजरचा टिक्का लावून दिलेला आहे ऋतुजाने आणि मी पण तिला लावून झालेला आहे. आणि कसा वाटतोय मेकअप सांगा. मला जास्त मेकअप करायला तसं आवडत नाही. कसं वाटतोय मेकअप. कॅमेरा तिकडे मी बोलते इकडे. आयब्रो मी आत्तापर्यंत नाही केली. 4-5 वर्ष होत आली मी आयब्रो नाही केली. विचार करा. मी थोडासा मेकअप कमी करते. हां तू लाव टिकली. मी आधी लावायची टिकली. मला ना चंद्राकोरची टिकली लावायची सवय असायची. आता लावत नाही मी. टी शर्ट वगैरे घालते मी. टिकली नाही लावत आता. डिसेंट दिसते आपण है ना ऋतू. पावसाचं वातावरण आहे. पाऊस खूप येणार आहे वाटत आहे. आता पावसाचं वातावरण झालं आहे. माहीत नाही आम्ही पोचू तसं काय होणार आहे माहीत नाही. पाऊस नाही आला पाहिजे बस. बापरे किती ढग आले. माय गॉड इकडे पण इकडे खूप पाऊस आहे. डेंजर ढग आले. थोडेसे भिजलो आम्ही. पाऊस यायला लागला. थोडे केस मध्ये भिजले. तर इथे बघा बाजूलाच गणपती बाप्पाचं मंदिर आहे महालवरती. तिथे आम्ही गेलो आणि योगायोगाने ना आमचं नशीब चांगलं होतं. गणपती बाप्पाची नाही का इथे मला आरती भेटलेली आहे आणि पुजारींनी आम्हाला मान दिला आरती करण्याचा आणि खूप छान वाटली इथे आरती करून. त्यानंतर आम्ही नाही का नाश्ता करण्यासाठी इथे आलो बघा. कारण की ना दहीहंडीला ना वेळ होता बराच. सगळं त्यांचं अरेंजमेंट चाललेली होती. तर म्हणलं चला तोपर्यंत नाश्ता करावा. ऋतुजाला ना समोसा खूप जास्त आवडतो म्हणून आलो आहे आम्ही इथे नाश्ता करण्यासाठी. आता नाही तू का तू का पहिले ऑन करायचं. हो काका तू एक हाफ समोसा कर दो. काका आहे ठीक आहे. तर हॉटेलमध्ये आज जातानाच ना हे काका होते ना ते मला म्हणत होते मला नाश्ता करायचा आहे मला नाश्ता करून दे. तर म्हटलं चला त्यांना पण मी एक हाफ समोसा दिलेला आहे आणि आता ते खात आहेत तिथे आणि आता आम्ही निघालो आहे. करना है और आए हुए लोगों को आनंद भी देना है. वे नाचेंगे गाएंगे. संपर्क कीजिए. एक बार प्रोग्राम शुरू हो गया तो उन्हें एंट्री नहीं मिलेगी. भगवान की हो व्हेरी नाइस. त्याच्यानंतर तर इथे बघा आता कोमलचे पाय दुखायला लागलेले आहेत आणि आम्ही लाईव्हमध्ये पण होतो. लाईव्ह पण बघाल आणि जास्त काय आम्ही व्हिडिओमध्ये घेतलेलं नाही आहे कारण कसं आहे कॉपीराईट लागतं म्हणून. आणि आम्ही आता थकून गेलेलो आहे. मुलांचे पाय दुखायला लागलेले आहे तर आता आम्ही चाललो आहे. तर बघा आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे. मागे गाणी लागलेली होती कॉपीराईट लागेल म्हणून मी व्हॉईस ओव्हर करते. आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.